नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग सेंटरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना इंग्रजीची भीती असते किंवा इंग्रजीचा पेपर जो आहे तो अवघड जातो, तर तो पेपर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आणि पेपर सॉल्व्ह करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा करायचा आणि तुमचा जो वेळ आहे, हा 27 फेब्रुवारीला आपली परीक्षा आहे, माहिती आपल्याला टाइम टेबल आलेला आहे, तर तो टाइम टेबल त्या टाइम टेबलला किंवा त्या पेपरला राहिलेले दिवस कसे मॅनेज करायचे किंवा राहिलेल्या दिवसाचं कसं अभ्यास करायचं, इंग्रजीच्या विषयांचं सांगतो। याच्यानंतर दुसऱ्या विषयांचं आपण बोलूयात, देन दुसऱ्या व्हिडिओमध्ये। या ठिकाणी फक्त इंग्लिशचं बोलूयात। तर तुम्हाला दोन गोष्टी माहिती असल्या पाहिजे। पहिली गोष्ट आहे तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे तुमचं पेपर पॅटर्न काय आहे। पेपरचा पॅटर्न जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, पेपरचा पॅटर्न जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही, कोणता क्वेश्चन कोणत्या पेपरमध्ये किंवा कोणता क्वेश्चन आहे तो किती नंबरला येतो, तर तो तुम्हाला माहिती आहे। आणि तुम्ही सिलेक्शन केलं नसेल, म्हणजे तुम्हाला लेटर लिहायचं तर लेटरमध्ये कोणतं लेटर लिहायचं, तुम्हाला फॉर्मल लिहायचं का इन्फॉर्मल लिहायचं, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा पेपर हा तुम्हाला डिफिकल्ट जाणार म्हणजे जाणार। त्याच्यासाठी तुम्हाला पहिले सिलेबस माहिती पाहिजे आणि सिलेबसच्या नंतर दुसरी गोष्ट तुमचा पेपर पॅटर्न माहिती पाहिजे। पेपर पॅटर्न माहिती झाला की तुम्हाला त्या पेपर पॅटर्नमध्ये किंवा पेपरमध्ये वेटेज काय आहे सिलेबसचं, ओके, ते माहिती असतं, माहिती पडतं तुम्हाला माहिती होऊन जातं। मग तुम्हाला पेपर हातात आल्याला माहिती पडतं की सेक्शन किती आहे, सेक्शनमध्ये कोणता सेक्शन मला सोपा जातो, कोणता सेक्शन मला अवघड जातो, कोणता सेक्शन मला अगोदर सोडायचं, कोणता सेक्शन मला शेवटी सोडवायचा आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होतात, अनुभवायला भेटतात। प्री बोर्ड एक्झाम होत असते, तुमच्या शाळा घेत असते, ट्युशन घेत असतं, तर त्यावेळेस प्री बोर्ड एक्झाम तुमच्या व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह केल्या पाहिजेत, ओके। इंग्लिश मिडियमच्या पोरांना किंवा इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सला तेवढा प्रॉब्लेम नसतो, पण मराठी आणि सेमीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचा खूप प्रॉब्लेम आहे किंवा खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात, मार्क पडत नाहीत। त्यामुळं मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, अभ्यास चांगला करा, सिंपल आहे सगळं, तुम्ही फक्त तुमचं तुम्हाला डेडिकेशन देता आलं पाहिजे, काळजीपूर्वक तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे। आता करायचं काय, सिलेबस कळला आपल्याला, त्याच्यानंतर तुमचा पेपर पॅटर्न, आणि पेपर पॅटर्न समजला म्हणजे तुम्हाला वेटेज किती आहे, मार्कांचं वेटेज कसं आहे, कोणत्या क्वेश्चनला किती मार्क आहेत ते तुम्हाला समजून जातं, ओके। तर करायचं काय, तर पहिली गोष्ट सिलेबस बघितला, त्याच्यामधले पोएम एक साईडला काढा आणि त्याच्यानंतर दुसरं जे सेक्शन आहे तुमचं किंवा दुसरा जो पोर्शन आहे तो लेसन एक साईडला काढा। पूर्ण लेसन जे आहेत ते व्यवस्थित अभ्यास करा, त्या लेसनमधले चिटचाट व्यवस्थित करा, त्यानंतर वर्कशॉप व्यवस्थित करा। वर्कशॉपमध्ये दिलेलं ग्रामर, वर्कशॉपमध्ये दिलेलं क्वेश्चन्स किंवा वर्कशॉपमध्ये दिलेले वोकॅब्युलरी आहे किंवा मार्जिनमध्ये दिलेली जी वोकॅब्युलरी, मार्जिनमध्ये दिलेले फ्रेज आहेत किंवा क्लॉज असतील, तर ते सगळे फ्रेज, सगळे वोकॅब्युलरी, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, व्यवस्थित करून ठेवायचं। सगळे लेसन वाचायचं। लेसन वाचत असताना शाळेमध्ये शिकवलेले असतील त्यावेळेस किंवा ट्युशनमध्ये शिकवले असतील त्यावेळेस तुम्हाला वर्ड मिनिंग दिलेलं असेल, प्रत्येक वर्डच्या खाली त्याची मराठी आणि जमलं तर इंग्लिश मिनिंग, दोन्हीपैकी 2 लिहा किंवा 1 लिहा, कोणतंही चालतं, तुम्हाला मिनिंग लिहायचा प्रयत्न करा। काय होईल, तुम्ही लेसन ज्यावेळेस वाचता त्यावेळेस तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहिती होतो आणि तो लेसन तुम्हाला समजण्यासाठी सिंपल जातो। तुम्हाला एकदा लेसनची कॉन्सेप्ट किंवा लेसनमध्ये काय प्लॉट आहे किंवा लेसनमध्ये तुमचं काय कॉन्सेप्ट आहे किंवा लेसन कशाच्या संदर्भात आहे, कोण सेंट्रल आयडिया किंवा कोण सेंट्रल कॅरेक्टर आहे लेसनमध्ये, त्या कॅरेक्टरच्या भोवती बाकीचे कोणते कॅरेक्टर्स फिरायला लागलेत, ह्या जर गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तो लेसन तुम्हाला व्यवस्थित लवकर समजण्यासाठी मदत होतो। आणि बाय चान्स जर तोच लेसन जर परीक्षेला आला तर त्यावरती क्वेश्चन सोडवताना तुम्हाला 2 मिनिटाचं काम असतं, 10 मार्काला येतो पॅसेज, तसे 2 पॅसेज असतात, म्हणजे 20 मार्काला पॅसेज आहे तुम्हाला, ओके। पेपर पॅटर्न आपण डिस्कस केलेला आहे, तर तोही व्हिडिओ असणार आहे, पूर्ण व्हिडिओ, सगळे डिटेलिंग तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटेल। चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरत जाऊ नका, ओके। हे झालं तुमचं लेसनच्या रिलेटेड, ओके। लेसन झालं। दुसरा पोर्शन आहे तुमचा पोएट्री किंवा पोएम जे आहेत, त्या पूर्ण पोएम जे आहेत, तुम्हाला 8 पोएम दिलेले आहेत, पूर्णच्या पूर्ण 8 पोएमचं तुम्हाला ॲप्रिशिएशन माहिती असलं पाहिजे। ॲप्रिशिएशनला 5 मार्क आहेत, 5 पॉईंट आहेत, त्या 5 पॉईंटची तुम्हाला व्यवस्थित मांडणी केली पाहिजे। ॲप्रिशिएशन लिहित असताना शक्यतो स्पेलिंग चुकवायची नाही। ॲप्रिशिएशन लिहिताना ॲप्रिशिएशनला मार्क 5 असल्यामुळं स्पेलिंग चुकली तर तुमचे मार्क कट होतात, त्यामुळं टायटल पोएट लिहित असताना मार्क चुकवायचे नाहीत। 8 ॲप्रिशिएशन, 8 पोएम तुम्हाला पाठ पाहिजे, पाठ करा, मी व्हिडिओ टाकतो, तो व्हिडिओ बघा, ओके, सिंपल आहे। त्यानंतर एक साईडला तुमचे लेसन झाले, काय करायचं, लेसन व्यवस्थित वाचायचं, वर्ड मिनिंग लक्षात ठेवायची, चिटचाट व्यवस्थित करायचं, वर्कशॉप व्यवस्थित करायचं, वर्कशॉपमध्ये ग्रामरचं पोर्शन आणि वोकॅब्युलरी व्यवस्थित करायचं, क्वेश्चन आन्सर जे चार्ट वगैरे दिलेले आहेत किंवा टेबल वगैरे दिले ते टेबलवर किंवा टेबल्स वगैरे व्यवस्थित करून ठेवा, क्वेश्चन शक्यतो त्याच्या बाहेर जात नाही, ओके। आणि दुसरी गोष्ट पोएट्रीचं तुम्ही ॲप्रिशिएशन सगळं करा, पोएम व्यवस्थित वाचा, पोएमचंही तेच आहे, तुमचे पोएमचे जे मिनिंग दिले आहेत, पोएममध्ये काय मिनिंग आहे त्या वर्डचा, त्या मिनिंगचा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, पोएम वाचा व्यवस्थित, त्याच्या खाली वर्ड लिहा, तुम्हाला समजत नसेल वर लिहा, पुस्तकाच्या वर मार्जिनमध्ये वगैरे लिहून ठेवा, जे अवघड जातं ते, त्यानंतर ॲप्रिशिएशन पाठ करून घ्या, सिंपल होऊन जाईल तेवढं सगळं। क्वेश्चन आन्सर पोएमच्या रिलेटेड सुद्धा परीक्षेला येत असतात, ओके। त्यानंतर
त्यानंतर आता राहिलं तुमचं तिसरं सेक्शन आहे ग्रामर. आता प्रॉपर ग्रामर. आता हा जो आपलं एवढं जे पुस्तक आहे मोठं 22 लेसन 8 पोएम ओके, अशा टाईपमध्ये जे 14 लेसन आणि 8 पोएम ह्या टाईपमध्ये जे तुम्हाला दिलेलं सिलेबस आहे, त्यामध्ये आपण सिलेबस 3 पोर्शनमध्ये डिवाईड करतो. पहिलं प्रोज म्हणजे तुमचे लेसन, दुसरं पोएट्री म्हणजेच तुमची कविता, आणि तिसरं आहे तुमचं ग्रामर. ह्या 3 काय म्हणतो सेक्शनमध्ये हा पूर्ण सिलेबस काय केलं डिवाईड केला. आपलं लेसन बघितलं, पोएट्री बघितली, आता ग्रामरचं काय करायचं. तर ग्रामरच्या रिलेटेड तुम्ही कुठलंही एक चांगलं मार्केटमधलं पुस्तक घ्या, किंवा ह्या चॅनलवरती तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक लेसनवरती व्हिडिओ येणार आहेत. शक्यतो पहिला लेसन झालेला आहे, मला वाटतं इंग्लिशचा जो मेन टॉपिक आहे तो टेन्स ग्रामरचा, तर तो पूर्ण डिटेलमध्ये परीक्षेच्या संदर्भामध्ये मी कव्हर केलेला आहे. बाकीचे जे छोटे छोटे टॉपिक आहेत ते ती सुद्धा टॉपिक काय करतील याच्यानंतर ती हळूहळू काय होतील कव्हर होत जातील. ओके, ग्रामरचं सेक्शनचा व्यवस्थित अभ्यास करायचा. पूर्ण तुम्ही पुस्तक, तुमचे पोएम, लेसन काय ना व्यवस्थित अभ्यास करून घ्या. तुम्हाला पेपर एकदम सिंपल जातो. आणि दुसरी गोष्ट काय करायची, तर याच्यासोबतच हे 3 गोष्टी झाल्या. तुम्ही रिटन जे आहे, रायटिंग स्किल जे म्हणतो आपण, ते 25 मार्काला आहे तुम्हाला. तर त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा. त्याच्यासाठी डेली तुम्ही जे तुमचं जे एक्सपिरियन्स आहे, सेल्फ एक्सपिरियन्स म्हणतो आपण त्याला, किंवा तुमचे जे डेली ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीज एखाद्या पेजवरती काय करा, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहायचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे तुमचं चुकू द्या, काय प्रॉब्लेम. माणूस चुकीमधूनच काय करत असतो, शिकत असतो. चुकीचा पुतळा आहे माणूस, हा चुकीचा पुतळा आहे. चुकांमधूनच आपण काय करत असतो, शिकत जातो. म्हणजे दररोज झालेल्या चुका ज्या आपल्याला चुका नंतरच्या काळामध्ये काय करता येतील, अवॉइड करता येतील, किंवा त्या टाळता येतील. त्या चुका परीक्षेमध्ये ज्या की चुका होणार नाही. काय म्हणतो, शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं असं म्हणतात. त्याच पद्धतीने हा शांततेचा काळ आहे ना, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे 15 दिवस. तर हे तुमच्याकडे एवढं वेळ शिल्लक आहे, तर हा शांततेचा काळ, जास्त घाम गाळा. तुम्हाला युद्धामध्ये म्हणजेच परीक्षेमध्ये कमी कष्ट करावे लागतील, याचा अर्थ असा आहे. त्यामुळे वेळ आहे, खूप वेळ आहे म्हणण्यापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे, तर त्या वेळेचा सदुपयोग करा आणि स्मार्ट वेने काय करा, अभ्यास करा. ओके, हे झालं तुमचं इंग्लिशच्या रिलेटेड. ओके, याच्यानंतर तुमचं काय असेल, तुमचं सायन्स असेल, मॅथ असेल, किंवा हिस्ट्री असेल, किंवा जॉग्रफी असेल, या सर्व लेसनचे किंवा सर्व सब्जेक्टचे तुम्हाला स्ट्रॅटेजी व्हिडिओ येतील. अभ्यास कसा करायचा आणि तुम्हाला क्वेश्चन कसं अटेम्प्ट करायचं, किंवा पेपर पॅटर्न आणि सिलेबस काय, तर हे सगळं येणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा काय करा, प्रयत्न करा. का, तर तुम्हाला कॉलेज चांगलं भेटलं पाहिजे. तुमचं जर 10वीच्या नंतरचं जर कॉलेज तुम्हाला चांगलं भेटलं तर तुम्ही खूप पुढं जाणार आहे. आणि 11वी-12वी जर कॉलेज चांगलं नाही भेटलं तर तुम्ही शक्यतो कुठेतरी मागं राहण्याचे काय असतात, पर्सेंटेज मागं राहण्याचे काही चान्सेस असतात. त्याच्यामुळे कॉलेज तुमचं टॉपचं भेटलं पाहिजे. कुठलं फर्ग्युसन कॉलेज असेल, तुमचं SP कॉलेज असेल, वाडिया कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल, अशा पद्धतीचे चांगले जे पुण्यामधले कॉलेज आहेत, किंवा चांगले औरंगाबादचे कॉलेज असेल, नांदेडमधले चांगले कॉलेज असतील, अशा कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागावा. याच पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास ठेवा. मार्क जास्तीत जास्त पाडा. नॉलेज तर घ्यायचंच आहे, नॉलेज इन्फॉर्मेशन तर आपल्याला गॅदर करायचंच आहे. त्याच्यासोबत तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या ठिकाणी एज्युकेशन भेटलं पाहिजे, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, आणि येणाऱ्या व्हिडिओज पाहायला सुद्धा तुम्ही विसरू नका. धन्यवाद.